रामकृष्ण हरी माऊली. तर आज आम्ही चाललेलो वाटेगावला. मग काय आवरलं, रेनकोट दिन घातला कारण पाऊस असतो वाट आणि लागलो एकदा वाटेला. आणि जाताना वातावरण असले एक नंबर झालतं. आता आणि पावसामुळे सगळी हिरवळच झालती. तेवढ्यात पोचलो वाटेगाव मध्ये. इथं अनेक काम म्हणजे बेकरीत केक घ्यायचा होता. केक कशाला घेतलाय तुम्हाला व्हिडिओत पुन्हा कळलं. घरात गेले गेले आंब्याचा वास सुटलेला. मग काय खायला सुरुवात केली की बघता बघू सर पाठी भरलेकडे आणि घरचा आंबा नाद खोळा लागत होता. मग काय संध्याकाळी नियोजन झालं गावात जायचं आणि वाटेगावला आलो आणि वाटेश्वरला गेलो ना असं काही झालेलं नाही. मग लागलो एकदा जो वाटेला तेवढ्यात पुन्हा मग मंदिरात पण आलो आणि इथं आलं असलं भारी वाटत होतं. पुन्हा मग डायरेक्ट गेलो मंदिरात. मंदिर तर लय मोठं आहे. मग काय पायातून पडलो. आता तुम्हाला पूर्ण मंदिर फिरून धावतो आणि बरोबर मंदिरासमोर जेवढा मोठा वाडा आहे. इथं आल्या असलं भारी वाटत होतं. तुम्हाला वाटेल ही नदी आहे पण मोठा वाडा आहे. वाटेगावच्या दोन गोष्टी फेमस आहेत. एक म्हणजे वाडीवरची स्टोरी आणि ही वाटेश्वराचं मंदिर. तिथनं मग आम्ही डायरेक्ट आलो वासुदेवाच्या मंदिरात. इथला पण परिसर एक नंबर होता. इथं पण आलो भारी वाटत होतं. मग काय गेलो डायरेक्ट मंदिरात पायातून पडलो. तिथनं मग आम्ही गेलो डायरेक्ट बाळवामांच्या मंदिरात आणि इथं पण मंदिर एक नंबर ठेवलेलं. जागा त्याने एक नंबर होती. मग तिथे एक 2-3 फोटो काढले आणि तिथनं आम्ही डायरेक्ट आलो घरला. केक घेऊन यायचं कारण म्हणजे मावशीची आणि काकांची अॅनिव्हर्सरी. मग संध्याकाळी सगळ्यांनी सेलिब्रेट केलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आवरलं. मावशी म्हणलेलं जाताना आंबा घेऊन जा. आता इथनं पुढचा पार्ट पुढच्या व्हिडिओ मध्ये.